मैं तुम्हें भूल जाऊं ऐसा हो नहीं सकता और तुम मुझे भूल जाओ ऐसा मैं होने नहीं दूंगा. इस जन्म में तुम सिर्फ मेरी हो. धडकन नावाचा एक हिंदी चित्रपट आलेला. त्यात सुनील शेट्टी शिल्पा शेट्टीला उद्देशून हा डायलॉग मारतो. तिच्यासाठी सुनील शेट्टी सगळे प्रयत्न करतो. साम दाम दंडभेद पण फायनली तो तिला मिळवण्यात अपयशी ठरतो. ही स्टोरी पिक्चरमध्ये भारी वाटते, पण वास्तवात याची वाढीव एडिशन बघायला मिळाली. फक्त वास्तवातल्या कथेत जेंडर चेंज आहे. इथं प्रेमिका तिच्या प्रियकराला विसरायला तयार नाहीये. त्याचं लग्न झालंय आणि तो आपल्याला सोडून बायकोवर जीव लावणार हे तिला सहन झालं नाही, म्हणून तिने चक्क त्याच्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेड मारलाय. लोक खिसा कापायला ब्लेड वापरतात, दोरा कापायला ब्लेड वापरतात, दाढी करायला ब्लेड वापरतात. पण या महिलेनं त्याला मी दुसऱ्या कोणासोबत शेअर करू शकत नाही, हा माझा नाही तर कुणाचाच नाही, या द्वेषातून त्या भावाच्या चक्क पुरुषत्वाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं राहायची परिस्थिती आणली होती. हा भाऊ सध्या दवाखान्यात उपचार घेतोय. बरं, या भावाची जी प्रेयसी आहे ती त्याची भावजय आहे. नक्की काय आहे सगळं प्रकरण, सगळं कांड कुठं घडलंय, कसं झालंय, सगळं समजावून सांगतो पुढच्या काही मिनिटात. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. उत्तर प्रदेशातील गुजदेई नावाचं गाव, अगदी टिपिकल उत्तर भारतीय गाव. या गावात 20 वर्षांचा सुधीर कुमार राहतो. सुधीर वयात आला होता, टेस्टोस्टेरोन वाढत होतं, पुरुषत्वाच्या खुणा त्याच्या ओठांवर दिसत होत्या. हळूहळू त्याच्या नजरेतलं लहान मूल मरून एक परिपक्व पुरुष उभा राहिला. ज्या पद्धतीनं वयात आलेली पोरं कुठं टाका भिडतोय का याचा प्रयत्न करत असतात, तसाच प्रयत्न सुधीर कुमारनं देखील केला. सरासरी या वयातली पोरं आपल्या शाळेतली, आपल्या कॉलेजमधल्या मुलींसोबत अफेअर करतात, आपल्या वयाच्या नात्यातल्या पोरींसोबत अफेअर करतात. पण हा भाऊ जरा वाढीव होता. या भावानं त्याच्या नात्यातली त्याच्या आत्याच्या पोराची बायकोच कटवली. ती याच्या संपर्कात आली. सुरुवातीला यानं नुसतं हसून जाळं फेकायला सुरुवात केली. तिनंही त्याला हसून हिरवा सिग्नल दिला. गाडी पुढे सरकली. एका कार्यक्रमात ते दोघे एकत्र आले होते. कार्यक्रम झाल्यानंतर दोघेही एकांतात भेटले. सुरुवातीला द्वैआर्थिक बोलण्यातून समोरच्याच्या डोक्यात तेच चालू आहे का हे दोघांनी कन्फर्म करून घेतलं. पुढे नंबर एक्सचेंज झाले. बोलणं व्हायला सुरुवात झाली. सुरुवातीला जेवण झालं का पासून सुरू झालेला प्रवास तू जेवली नाहीस तर मी पण जेवणार नाही इथपर्यंत पोहोचला. वास्तवात त्याच्या आत्याची सून ही 4 पोरांची आई होती. पण भावाचं तारुण्य उसळत होतं. त्याला नाती आणि समोरची बाई आपल्यापेक्षा वयाने मोठी आहे याचं जरा सुद्धा भान राहिलं नव्हतं. गोष्ट पुढे सरकली. या दोघांच्यात शारीरिक संबंध चालू झाले. बरं, हे 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, तर तब्बल 4 वर्ष प्रकरण चालू होतं. दोघेही वेळ काढून कधी घरात कधी शेतामध्ये एकत्र भेटत होते. अगदी शांततेत क्रांती चालली होती. घरातल्यांना सुरुवातीला ही गोष्ट माहिती नव्हती. त्या भावाला पण हेच पाहिजे होतं. कुणाला त्यानं संशय देखील येऊ दिला नाही आणि त्याच्या वहिनीला देखील हेच पाहिजे होतं. त्यामुळे तीही आनंदी होती. कुणाला काही कळू द्यायचा, समजायचा प्रश्न नव्हता. पण भाऊ तिच्याकडे फक्त एक पर्याय म्हणून बघत होता आणि ती मात्र त्याच्यावर दिलोजानचे मोहब्बत करायला लागली. हळूहळू दिवस पुढे सरकले. सुधीर कुमारच्या घरच्यांनी पोरगा वयात आला म्हणून त्याच्यासाठी स्थळ बघायला चालू केलं. एक चर्चा अशी पण चालू आहे की त्याच्या घरच्यांना त्याच्या वहिनीसोबतच्या संबंधांची कुणकुण लागली, म्हणूनच त्यांनी त्याच्या लग्नाची घाई केली. जवळच्याच गावातलं एक स्थळ चालून आलं. बोलणं चालणं झालं. सकारात्मक प्रतिसाद आल्यावर लग्नाची तारीख ठरली. 6 मे. पोरगं खुशीत होतं. आता त्याचं लग्न होणार होतं. त्याची बायको त्याला मिळणार होती. पण या आनंदाच्या भरात तो एक गोष्ट विसरला. त्यानं त्याच्या वहिनीला स्वतःची चटक लावली होती. इकडे त्याची वहिनी त्याच्या स्वप्नात दिवस काढत होती. वेळ मिळेल तसं दोघं भेटत होते. त्यामुळे ती त्याच्या बाबतीत शुअर होत गेली. हा आपला आहे हे तिनं स्वतःला पक्क समजावलं होतं. अशातच तिच्या कानावर बातमी आली. त्याचं लग्न झालंय आणि हे ऐकून तिच्या तळपायातून संतापाची तिडीक तिच्या मस्तकात गेली. आजवर आपल्याला त्याला कोणासोबत शेअर करावं लागेल हा विचारही तिने केला नव्हता. इतके दिवस ती त्याला फक्त आपलाच समजत होती. थोडक्यात तिनं त्याला आपली वैयक्तिक जहागीर मानलेला. तिला त्याच्याशी बोलायचं होतं. तिनं त्याला कुर्सिली नावाच्या गावाजवळ बोलवून घेतलं. तोही आला. दोघेही तिथल्या शेतात गेले. शेतात गेल्यावर तिनं त्याच्या लग्नाचा विषय काढला. ज्या गोष्टीसाठी तो पोरगा तिथं आला होता ती गोष्ट बाजूलाच राहिली. सुधीर कुमारच्या आत आणि त्याच्या वहिनीच्या आत लग्नावरून वाद वाढला. ती त्याला दुसऱ्या कुठल्या बाईसोबत शेअर करू शकत नव्हती. त्यामुळे शब्दानं शब्द वाढत गेला. आवाजानं आवाज वाढला आणि धराधरी झाली. पण ती पूर्ण प्लॅनिंग निशी आलेली. तिनं ब्लेड काढला आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टवर त्या ब्लेडनं हल्ला केला. त्याला काय चाललंय हेच समजेना. क्षणात त्याच्या दोनही मांड्या लाल व्हायला सुरुवात झाली. त्यानं घाईनं तिचा हात धरला. तिला मागं ढकललं. घाईनं पॅन्ट चढवली आणि तिची ओढणी तिच्याच गळ्यात टाकून तिला ओढत मुख्य रस्त्यावर आणलं.
त्यानं कालवा केल्यानंतर लोक गोळा झाली. लोकांनी विचारलं काय झालंय. आता आपलं भिंग फुटणार या विचारानं ती घाबरली. ती लोकांना म्हणाली हा माझ्यावर जबरदस्ती करत होता म्हणून मी असं केलं. पण सुधीर कुमार ठाम राहिला. त्यानं सांगितलं ही माझ्या नात्यातली आहे, ही माझी वहिनी आहे. गेल्या 4 वर्षांपासून आमचे प्रेमसंबंध आहेत. पण आता माझं लग्न झाल्यामुळं तिनं मला इथं बोलावून घेतलं आणि माझ्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला. या भावाला म्हणजे सुधीर कुमारला त्यानंतर ग्रामस्थांनी लगेचच शहाबाद सामुदायिक आरोग्य केंद्रात प्रथम उपचारासाठी नेलं. मात्र त्याची अवस्था पाहून तिथल्या डॉक्टरांनी त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्याची शिफारस केली. नागरिकांनी तातडीनं त्याला जिल्हा रुग्णालयात हलवलं. तोपर्यंत त्याच्या मांड्या लाल रंगानं माखल्या होत्या. त्याची जीन्स लाल रंगाची झाली होती. डॉक्टरांनी तातडीनं त्याला ऍडमिट केलं, उपचार सुरू केले. सध्या त्याची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे. मात्र त्याच्या प्रायव्हेट पार्टवर उपचार केले जात आहेत. या घटनेनंतर सुधीर कुमारच्या बायकोला मोठा धक्का बसला. सुधीर कुमारचं नुकतंच लग्न झालेलं. त्याची बायको उद्याच्या सुखी संसाराची स्वप्न पाहत होती. आपल्या नवऱ्यासोबत आपली मुलं, आपलं घर या गोष्टींचं चित्र तिच्या मनात तयार होत होतं. मात्र सुधीर कुमारच्या वहिनीच्या पॉझिटिव्हनेसमुळे तिच्या संसाराच्या भविष्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. या प्रकरणी पोलिसांनी रुग्णालयात येऊन सुधीर कुमारचा जबाब घेतला असून त्याच्या वहिनीच्या विरोधात कार्यवाही चालू केली. या घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये मोठी खळबळ माजली असून सुधीर त्याच्या वहिनीला ओढत रस्त्यावर आणत असताना आणि गाडीवर बसून दवाखान्यात जात असतानाचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतो. सुधीर कुमार दवाखान्यात उपचार घेत असतानाचे व्हिडिओ देखील त्याच्या नातलगांकडून व्हायरल केले गेलेत. त्याच्या बाईट्स व्हायरल केल्या गेल्यात. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्या वहिनीला तात्काळ अटक करून तिच्यावर कडक कार्यवाही करावी अशी मागणी सुधीर कुमारची पत्नी आणि त्याच्या घरच्यांनी पोलिसांकडे केली. या प्रकरणावर तुमची मतं काय आहेत मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.